अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्र वितरण सोहळा आमदार रवी राणा, नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत पार पडलाय। या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या हजारो महिलांसमोर आमदार रवी राणा यांनी मत रूपी आशीर्वाद न दिल्यास लाडक्या बहिणीच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असल्याचं धक्कादायक वक्तव्य केले। ज्याचं खाल्लं त्याला जागलं पाहिजे, सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मत रवी राणा यांनी मांडले। रवी राणा यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे। पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं। दिवाळी नंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे। 3000 रुपये केले पाहिजे ना। आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार आहे। जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या। काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल। बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे। कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल। रवी राणांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या विरोधात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा रवी राणांवर पलटवार केलाय। शासकीय योजना ही कोणाच्या बापजाद्याची योजना नसून ती जनतेच्या टॅक्स मधून जनतेसाठीच सरकार राबवते, त्यामुळे अशा योजनेतील पैसे हे कोणी काढून घेऊ शकत नाही अशा शब्दात खासदार बळवंत वानखेडे यांनी आमदार रवी राणा यांना सुनावलंय। बघा, शासकीय योजना असतात आणि शासकीय योजना हे शासनकर्ते जी लोक असतात त्यांना राबवायचे असतात किंवा योजना बनवायच्या असतात, परंतु ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाद्याचे पैसे नसतात। ते सरकारचे असतात, लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याचं जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ, मी हे एवढंच म्हणेल याप्रसंगी हे की कोणाच्या बापदाद्याची इस्टेट नसते, ते कोणी वापस घेऊ शकत नसते। ते शासकीय योजना आहे, ती शासकीय योजना त्या पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे असते।